ये लवकर. ते तर घरातल्या घरात आंघोळ झाली माझी घरात कोणतं काम करतेस कोणतं काम करते सांगून राहिली ती तुझी वाट पाहत राहू तू और बुचके सदा बोवारी आहे तुझ्या डोक्याच्या ओ इथं उचले असतील इथले ओ माझ्या डोक्यात दुसरी मुखांवर ठोकत आहो समजा तुझ्या डोक्यातून एक तरी काढून दाखवलं तर तुम्ही म्हणाल तसं मी म्हणेन तसं तुम्ही म्हणाल तसं पक्का तरी घरात झाला नाही म्हणलो स्वयंपाक समजा तुझ्या डोक्यातून एक जरी काढलो तर मी म्हणेन की शर्यत लागू देशील मला सोड चिठ्ठी अडल्यामध्ये खेळली ठरवाजी जमा शर्ट घेऊन ये शर्ट घेऊन ये मी का तुमची नोकर आहो का पावडर लावणे होता का एका दिवशी दुरा होता होते का होते आपल्या घरचा धोका होते हा कोणता ब्रश आणलीस संडास धुवासाठी ब्रश आणलो का किती वाजता धुतलीस बरं झालं दुपारी निर्म्यानं धुतलं होतं काय नाही आपल्याच घरचा कोणाला वाट जाते बापरे हा मोठा होता मोठी जायचा एवढा मटकून माझे मित्र येणार आहे त्याची बायको येणार आहे म्हणून चांगला मटकून राहिलो नाही वास हे कुठं कावलीचं ठेवली ठेवण्या डोसक्यावर सुमे मी कसा दिसतो चल घरात नथे असतो त्यासाठी घेऊन माझ्या लग्न त्याच्यासाठी केलं त्यासाठी केलं तुम्ही या बरं बापरे का चरकट आहे का हे बायको और भेंडी असा राग येते कधी कधी का चांगला टेम्पो घरात जाऊन ना कोण्या मसुऱ्याचं लग्न केलं मी 13 जण वापस केले 14 मी नसीब खराब अशी भेटली टापरी मोदी टपर 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 लावत राहते कधी मी एवढी चांगली बायको भेटली म्हणत धर बापरे धरत एकदम धर चांगली म्हणा तर बोल जाते मरतेच आता माझ्या हातून नाही वाचत गुंड्यानी काढू लग्न त्याच कामासाठी केलं आहे त्या करावासाठी नसेल तू आपले चांगले समज माझ्या हातात साधा नवरा भेटला म्हणजे मी मोकाट सांड हे सांगते देवगड सकाळी जाते तर संध्याकाळी घरी येते सांगते गावभर फेरी आले कोणी नवरा समजलीस का तू ओरतच काढतो तुझी हो कोणते धंदे करतेस तू कोणते धंदे करते तू एक काम कर आजपासून तुझे काम मी करतो माझे काम तू कर समजते का भारी भारे बांधायला गेला तू तो चिंधीचा बुड कोणता आणि सेंडा कोणता तो तर काय समजायचा आता त्या सिंधीच्या मुलाचा काही प्रश्न राहिला का आता मस्त रेडीमेड लंबे बांधा येऊन सांगून राहिला लोकायला सांगे ना कुपाने मागे किती वेळा सांगलं अंग धुवून झाल्यावर हात आले तर दोरीवर टाकायचं मीच करतो लग्न करो आरती बाबा तुझी काय देवा सांगून राहिले ते ती एक काम कर ना तू आंघोळ कर तुझे कपडे मीच धुतो ह्याच का इकडे म्हणूनच तुझ्या मायनं हा घाटरू बांधला माझ्या गळ्याला घाटरू तू घाटरू पट्टी बांधलं मागत नव्हते म्हणून मी आलो नशिबात 13 वाजता गेले
नव्हतं करणार. सांगून राहिला त्याची. सांगते गावभर हिंडत होती नाही सांगत म्हणून तुमच्या माहेरी तुमच्या घराची मस्त वाहवाई होती. माझी वाहवाई होती. तुमच्या माईला महाप्रसाद म्हणत तर तुला गोपाल काला म्हणत. माझ्या मायवर जेव्हा तर नाही सांगून ठेवतो. सांगून राहिला त्याची. म्हणजे धंद्याला माझे धंदे म्हणजे दुनियाभरचे धंदे मीच करतो. नाही मारा हो मस्त लाळ येतो तुला पाहून असा लागते आता पप्पी घेऊ का मस्त झगडताय झगडता ना मग मॅडम. अरे घरी राहिलं तर भांड्याला लागलं ना त्याला घर म्हणते का पैसा नवरा बायको आला का भांडायला आला पप्पी देणार येतो का पैसा घरात पैसा नाही म्हणता शिजल्याला साहेब बा मस्त भाजी वास आली म्हणून घेऊन आलो. मी का म्हणतो तुम्हाला केव्हा म्हणाय नाही करू. तुम्हाला दारू पिवायचीच आहे ना चांगला इंग्लिशचा पंपर आला आणि तो प्या. हे अशी सडेली दारू काढून पिता सडेली दारू काढून पिता. रागा तुम्हाला 2-4 तमाचे माणसाला सहन करून देईल पण माझ्या डीसीचा झालेला पण मी कधीच सहन करणार नाही. त्या डीसीचा इतिहास माहित आहे तुला का अगं ज्या गावात देशी नाही तो गाव देशात नाही. भारत माझा देश आहे देशी भेटते म्हणून देश आहे का समज हो. जो देशी नाही त्याला त्याचं जीवन वाया गेलं. जो पिय सकाळी देशी दारू त्याचं काम सकाळीच सुरू म्हणून पेल्याने होत आहे रे आधी पेलाच पाहिजे. पाणी कटा तमीज से बात करें जब मुफ्त में मिलेंगे बायको ना बायकोच्या अवकाशात राहा. आता नवऱ्या नाही नवऱ्याच्या अवकाशात राहा. मारना ये नवरा मारी मार ये असा बायको दबाव ठेवा लागतो. मजा हो ना बायको माणसाच्या समोर बोंबल्या त्याला कधी तर मला घरात लाटा मारते पण आपल्या घरची गोष्ट कोणाला सांगत नाही. आपल्याच माझं अंतर तर कोणाला सांगू ठेवणार. म्हणून कधी वाटते की असे जीवन जगण्यापेक्षा मेलेले बरे पण भीती वाटते मरण्याची पण थोडी पेलेले बरे.